श्री स्वामी समर्थ. स्वामीज किचनमध्ये सगळ्या गृहिणींचं आणि अन्नपूर्णांचं खूप 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 मनापासून स्वागत. होप सो तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी आवडत असतील आणि परफेक्ट होत असतील. ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज आपण फ्राय भेंडी किंवा भेंडी फ्राय किंवा फ्राईड भेंडी, जे काय परफेक्ट कॅप्शन असेल ते आपण आज बनवणार आहोत. माझ्या दिराला आणि मुलीला भेंडी खूप आवडते, सो त्यांची आज फरमाईश होती की भेंडी फ्राय करा. त्यामुळे मी इथे छान अशा कवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत. 1-2 कडक भेंड्या होत्या त्यामध्ये. तर तुमच्याकडे पण अशा कडक भेंडी असतील तर त्याच्या बिया काढून टाका, कारण ते तेलात फार फटाफट उडतं आणि फटाफट चटके बसतात. असो, आता मी इथे भेंडीमध्ये हळद टाकली, मीठ टाकलंय, त्यानंतर मी लाल तिखट टाकलंय, काळा मसाला टाकलाय, काळी मिरी पूड टाकलीये, जिरा पावडर टाकलीये. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. तुम्ही इथे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लावर पण घेऊ शकता किंवा आपलं गव्हाचं पीठ असतं ते घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, चला मी इथे सगळे मसाले टाकून घेतलेले. आमचूर पावडर पण टाकलेली आहे. आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते. तुम्ही इथे कोरड्या मसाल्यांचे जे काही व्हेरिएशन्स करायचे असेल ते तुम्ही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. गव्हाचं पीठ टाकू शकता, अदरवाईज स्किप पण करू शकता, बट बेटर आहे की तुम्ही तांदळाचं पीठच टाका. तांदळाच्या पिठाने क्रिस्पी होता. गव्हाचं पीठ मी यासाठी सांगितलं की बाकीचे जे फ्लेवर्स ॲड केले आपण ते छान चिटकतात त्याने, जेव्हा आपण त्यामध्ये थोडंसं एखादा चमचा पाणी किंवा तेल ॲड करतो. ओके, आता हे सगळे कोरडे मसाले आहेत. मी छान भेंडीला लावून घेते. तुम्ही खाली बघू शकता माझ्या ताटात कोरडे मसाले चिटकलेले नाही आहेत इतके. ओके, चला आता आपण इथे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात. चमचा तुम्हाला समोर दिसतोय, त्या चमच्याने घेतलाय मी. पोह्याचा चमचा आहे तो. छान पुसून वगैरे घ्यायचंय. आणि इथे आपण आता टाकणार आहे बेसन. हे बघा, या चमच्याने मी मोजून घेतलेलं आहे. इथे बेसन पीठ सुद्धा टाकायचं. खूप छान चव येते. तुम्ही बेसन भाजून घेतलं तर अतिउत्तम. ओके, आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय. जेवढं भेंडीला लागेल तेवढं लागू द्या, जेवढं नाही लागणार त्याची आपण सफाई करूच. ओके, आता हे बघा मी इथे छान मिक्स करून घेतलंय. माझं ताट थोडंसं छोटं पडलं त्यामुळे मी हाताने मिक्स करते. तुम्ही परात वगैरे घ्या किंवा बाउल असतो ना, त्याने असं छान टॉप करत जा त्याला. ओके, आता आपण इथे हे मिक्स झालेलं नाही बघा, मी इथे करून घेतलं थोडंसं. हे मिक्स झालेलं नाही अजून. आपले कोरडे मसाले आहेत खूप इथे बघा, जेवढं चिटकलं तेवढं सफिशियंट नाही आहे आपल्याला. 1 चमचा पाणी किंवा 1 चमचा तेल. तर मी इथे पाणी टाकलंय, तुम्ही तेलही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पाणी टाकल्यानंतर मसाले थोडेसे ओले होतात आणि ते भेंडीला छान चिटकतात. तुमच्या हाताला जरी लागले तरी ते भेंडीला पुसवून घ्यायचे किंवा लावून घ्यायचे. जसं आपण आळूच्या वड्या करताना पीठ कसं लावतो पानाला, तसं भेंडीला पीठ लावून घ्यायचं. ओके, तुम्ही इथे बघू शकता की मी सगळं छान कोरडे मसाले भेंडीला चिकटवून घेत आहे. थोडंसं किचकट काम वाटेल तुम्हाला, पण टेस्ट अप्रतिम येते. ओके, मी इथे छान असा लोखंडचा एक पॅन घेतलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक पण घेऊ शकता. माझा हा फेवरेट पॅन आहे. छोटासा आहे त्यामुळे पटापट होते यामध्ये. मी थोडंसंच तेल टाकलंय. मी जास्त तेलाचा वापर करत नाही रेसिपीजमध्ये. तुम्ही तुमच्या हिशोबाने तेल घेऊ शकता. इतकं सफिशियंट वाटलं मला, सो मी इथे त्या पद्धतीने तेल घेतलेलं आहे. आता मी यावरती टाकते थोडंसं कॉर्नफ्लावर, अगदी थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी, कारण ते खूप ओलं झालं होतं. सो त्याला थोडीशी पावडर लागली ना की ते अजून छान होते. ओके, छान ते असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एक पीस सोडा. तुम्ही खूप साऱ्या भेंड्या घेतल्या तर तुम्हाला ऑब्व्हियस कंटाळाच येणार आहे. पहिले थोडं थोड्याचं करून बघा बिगिनर्सने, आणि एक्सपर्टवाल्यांना तर काही सांगायची गरज नाही. हे बघा, इथे तेल तापलेलं आहे. हाय फ्लेमवर करू नका, जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत. टाकून घेतल्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला ते शिकायचं. मग बघा कशा कुरकुरीत भेंड्या होतात आपल्या. इथे मी छान असं टाकून घेतलेलं आहे. सहसा तुम्ही बुटक्या भेंड्या असतात ना, त्याच वापरा, खूप छान होतं त्याने. इथे माझ्याकडे 2-3 मोठ्या होत्या त्यामुळे तेलात टाकायला पण प्रॉब्लेम येतो. ओके, तुम्ही इथे बघू शकता. आता ते आपण छान असं तळून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि जेव्हा भेंडीचा कलर बदलेल, आपल्याला जे वरचं टेक्स्चर आहे ना, ते हलवताना आपल्याला लागतं की ते कडक कडक झालं आहे, तेव्हाच आपण तिथून भेंडी काढायची. खूप लालही करायची नाही आपल्याला आणि खूप हिरवी ठेवायची नाही. इथे बघू शकता आपली भेंडी
छान अशी फ्राय झालेली आहे, कुरकुरीत, चटकदार, आंबट, खारट, काय जी काही चव असेल, खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यावर प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. नवनवीन रेसिपीज बघत जा, कमेंट करत जा आणि प्लीज मला सपोर्ट नक्की करा. इथे मी दुसरं पाळं पण काढून घेतलेलं आहे असं भेंडीचं, आणि या प्रकारे मी सगळ्या भेंड्या अशाच काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पण अशाच काढून घ्या आणि छान सॉससोबत सर्व करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि प्लीज ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपली कुरकुरीत आणि मस्त चटकदार भेंडी कशी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुपर्ब दिसते. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.